सर्ग 5 पुढे चालू. सुग्रीवाच्या आज्ञा सांगून त्वरित निघण्यास सांगितले, कारण राजा सुग्रीव, श्रीराम आणि लक्ष्मण या तिघांनाही या वानरांना भेटायचे होते. रक्षक पुढे म्हणाले, हे महाबलवान वीरानो, त्या तिघांना अतिशय आनंद झाला असून त्यांनी तुम्हाला त्वरित येण्यास सांगितले आहे. ठीक आहे असे म्हणून त्या श्रेष्ठ वानरांनी आकाशी उड्डाण केले व ते जाण्यास निघाले. त्यानंतर हनुमंत आणि युवराज अंगद यांना पुढे करून सर्व वानरांनी चटकन श्रीराम व राजा सुग्रीव यांचे समक्ष जमिनीवर लोटांगण घातले. हनुमंत राघवांना म्हणाला, मी माता सीतेस भेटलो आहे, ती कुशलच आहे असे सांगून त्याने श्रीरामांना व सुग्रीवास साष्टांग नमस्कार घातला. हनुमंत पुढे सांगू लागला, हे राजेंद्रा, शोकमग्न जानकीने तुम्हास आपले कुशल सांगण्यास मला सांगितले आहे. ती अशोक वाटिकेमध्ये एका अशोक वृक्षात तळी बसली असून, हे प्रभो, ती राक्षसनी वेढलेली निराहारी असल्यामुळे कृश झालेली आहे. राम 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 असा शोक करीत आहे. ती मलिन वस्त्रातच असून तिने एकच वेणी घातल्याचे मला दिसले. मी तिचे हळुवारपणे सांत्वन केले. सूक्ष्म रूपाने पानामध्ये लपून मी तुमचीच कथा तिला ऐकवली. तुमच्या जन्मापासून प्रारंभ करून मी सांगितले. तुम्ही दंडकारण्ये आल्यावर तुम्ही आश्रमात नसताना रावणाने जानकीचे हरण केले. तुम्ही सुग्रीवाशी मैत्री करून वालीचा वध केला. मग सुग्रीवाने वानरांना सीता शोधास्तव पाठवले. महाबली, महापराक्रमी, विजयशाली वानर सर्वत्र गेले. मी त्यापैकीच एक. मी सुग्रीवाचा मंत्री आणि राघवांचा दास. भाग्यामुळेच मला माता सीतेचे दर्शन झाले. त्यामुळे माझा शोध प्रयास आज सफल झाला. माझी वचने ऐकून सीतेने आपले नेत्र उघडले आणि म्हणाली, हे प्रभू, माझ्या कर्णांना अमृताप्रमाणेच भासणारे ही वचने कोणी ऐकवली बरे? हे सर्व सत्यच असेल तर त्या बोलणाऱ्यास मला पाहू दे. हे प्रभू, तेव्हा मी सूक्ष्म रूपानेच वानर रूपात तिला प्रणाम करून तिच्या समक्ष दूरच उभा राहिलो. तेव्हा तू कोण आहेस असे म्हणून तिने मला पुष्कळ गोष्टी विचारल्या. हे अरिहम्ना, मी सर्व गोष्टी तिला क्रमाने सांगून, हे अरिहमना, मी सर्व गोष्टी तिला क्रमाने सांगून तुम्ही दिलेली अंगठीही मी तिला देवी सीतेस अर्पण केली. त्यामुळे सीता मातेच्या माझ्यावर विश्वास बसला आणि ती मला असे म्हणाली, हे हनुमंता, या राक्षसीकडून होणारा रात्रंदिवशी छळाने मी पीडित झालेली असून हे सर्व तू राघवांना सांगावे. तेव्हा मी म्हटले, हे देवी, श्रीराम सुद्धा तुझी कोणतीच वार्ता न कळल्यामुळे चिंताग्रस्त होऊन रात्रंदिवस शोक करीत आहेत. तेव्हा आत्ताच मी जाऊन तुझी अवस्था सांगतो. ती वार्ता ऐकताच श्रीराम हे सुग्रीव, लक्ष्मण आणि वानर सेनापती यांच्यासह तुझेकडे येतील. कुळासकट रावणाचा वध करून ते तुला स्वतःच्या नगरीला नेतील. तेव्हा हे देवी, मला एखादी खूण द्यावी जिच्यामुळे प्रभू श्रीरामांचा माझ्यावर विश्वास बसेल. असे सीतेला सांगितल्यावर आपल्या केश पाशातील आवडता चुडामणी तिने मला दिला. तसेच पूर्वी चित्रकूट पर्वतावर जी कावळ्यांची कथा घडली होती ती सुद्धा तिने मला सांगितली. नंतर अश्रुपूर्ण नेत्रांनी ती मला म्हणाली, राघवांना माझे कुशल सांग आणि लक्ष्मणास ही सांग की, कुलनंदना, मी तुला जे काही वाईट बोलले ते गैरसमजाने बोलले होते, त्याकरिता तू मला माफ करावे. माझ्या बाबतीत दयाळू होऊन
श्रीराम मला नेतील असे तू करावे. असे बोलून अतिशय दुःखाने व्याकुळ झालेली सीता रडू लागली. तेव्हा तुमचा सर्व वृत्तांत तिला सांगून मी सुद्धा तिचे सांत्वन केले. नंतर तिचा निरोप घेऊन मी हे श्रीरामा तुमच्याकडे येण्यास निघालो. त्यावेळी रावणाला प्रिय असणाऱ्या अशोक वाटिकेचा विध्वंस करून टाकला आणि एका क्षणातच तेथील पुष्कळ राक्षसांना ठार केले. रावणाच्या एका पुत्रास मी मारले, रावणाशी संभाषण केले आणि लंकेचे सर्वार्थाने दहनच करून मी क्षणात पुन्हा इकडे आलो आहे. हनुमंताचे हे वचन ऐकून श्रीरामांचे मन अतिशय आनंदित झाले. श्रीराम हनुमंताच म्हणाले, हे हनुमंता, देवांनाही अतिशय दुर्गम असणारे, अशक्य असणारे असे कार्य तू संपन्न केले आहेस. तुझे हे उपकार कसे फेडावे काही समजत नाही. हे हनुमंता, मी आता तुला माझे सर्वस्व देत आहे. असे बोलून त्याला जवळ घेऊन श्रीरामांनी त्या वानर श्रेष्ठाला गाढ आलिंगन दिले. हे करीत असताना त्यांच्या नेत्री अश्रू उमटून आले. त्यांना हनुमंताविषयी फार प्रेम वाटले. तदनंतर भक्तवत्सल राघव हनुमंतास म्हणाले, हे वानर श्रेष्ठा, परमात्मा असणाऱ्या माझे आलिंगन मिळणे हे या जगात अति दुर्लभ असे आहे. तुला ते मिळाले म्हणून तू माझा भक्त असून मला प्रिय आहेस. हे पार्वती, ज्यांचे त्यांचे पवित्र चरण कमळांचे तुलसी दल इत्यादींनी पूजा करून भक्तजन अनुपम अशा विष्णू पदाची प्राप्ती करून घेतात, त्या श्रीरामांनी ज्याला दृढ आलिंगन दिले अशा त्या अनेक पुण्यकर्माची राशी निर्मिणाऱ्या पवनतनयाविषयी अधिक काय सांगावे. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी सुंदर कांड पंचम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.